29 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सराफा व्यापाराच्या घरी मध्यरात्री साहसी दरोडा घातला गेला होता। या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून त्यांनी 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपींच्या ताब्यातून 13,22,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फिर्यादी संजय निळकंठराव कोंडावार हे वणी येथे सराफा व्यावसायिक आहेत। त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते एकटेच वास्तव्यास होते। सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सुरक्षा रक्षकही तैनात केला होता। 29 नोव्हेंबरला मध्यरात्री 2च्या सुमारास 4 अज्ञात आरोपी कोंडावार यांच्या घरात घुसले आणि चौकीदाराला चाकूचा धाक दाखवत त्याला मारहाण सुद्धा केली आणि त्यानंतर सोने चांदीचा ऐवज व रोख असा एकूण 12,85,000चा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले। यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात केली गेली आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली। तांत्रिक माहितीच्या आधारे सागर धोंगडे याच्यावर संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ऋतिक गेडाम आणि वैशाली वाघमारे यांच्यासह 5 साथीदारांसोबत दरोडा टाकल्याची कबुली दिली। ही कारवाई यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात पार पाडण्यात आली। या दरोड्यातील अटक केलेल्या आरोपींची नावे सागर बजरंग धोंगडे वय वर्ष 34 राहणार उमरसरा, ऋतिक लीलाधर गेडाम वय वर्ष 21 राहणार विठ्ठलवाडी जिल्हा यवतमाळ, वैशाली संजय वाघमारे वय वर्ष 45 राहणार न्यू नरसाळा नागपूर असे आहेत। या घटनेतील अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। यवतमाळ येथून दिलदार शेख यांची रिपोर्ट।